नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय मलाई चिकन टिक्का बिर्याणी. यासाठी आपण आता इथे पाहू शकता, आपण अशा पद्धतीने जी सर्व केलेली आहे तशीच आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी कांदा पहिल्यांदा तळून घेणार आहे. कांदे मी 3 ते 4 कांदे घेतले छोट्या आकाराचे आणि ते छान काप करून घेतले. त्यांचे उभे कापून घेतलेत आपण. पातळ अगदी चिरून घ्यायचे आणि ते सुटे करून घ्यायचे. आता आपण गरम तेलात ते सोडून घेतलेले आहेत आणि फास्ट गॅसवरच आपण ही प्रोसेस करणार आहोत. थोडं मीठ ॲड केलं यात, कारण कांदा मग त्यामुळे एकदम फास्ट ब्राऊन होईल. सतत ढवळत राहायचं, म्हणजे कांदा कुठेही असं कढईला वगैरे साईडला चिकटत नाही आणि थोडाच कांदा मग ब्राऊन दिसतो आणि मग अर्धा कांदा मधला जो असतो तो कच्चाच असतो. त्यामुळे सतत ढवळत राहणं फार गरजेचं आहे. एकसारखा कांदा आपल्याला छान असा ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे. पाहू शकता, सतत ढवळत राहिल्यामुळे हे एकसारखा कांदा आपल्याला प्रत्येक कांद्याला एकसारखा कलर येतो. पाहू शकता, तयार आहे आपला कांदा. आपण आता तो काढून घेतला आहे, बाजूला ठेवला आहे. एका बाजूला आपण आता तांदूळ भिजवून ठेवले होते, त्याचे मी हे दाखवते. अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन असं आपण घेतलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ते अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. अर्धा तास झाल्यानंतर आपण लगेचच तांदूळ म्हणजे राईस करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी लवंगा, वेलची, तमालपत्री आणि दालचिनी एवढंच घेतलं आहे. तुम्ही काळी मिरी वगैरे तुम्हाला जे हवेत ते तुम्ही ॲडिशनल गरम मसाले टाकू शकता. मलाई बिर्याणीसाठी मी राईस करून घेते आहे, त्यामुळे मी जास्त खूप असा गरम मसाल्यांचा फ्लेवर इथे देणार नाही आहे. आपण ग्रेव्हीमध्ये मसाले जास्त टाकणार आहोत. पाणी ॲड केले आहे मी, गरम पाणी. त्यात आता जो आपण भिजवून ठेवलेला तांदूळ होता तो उकळी आल्यानंतर मी ॲड केला आहे. सगळा तांदूळ ॲड करायचा आहे. पाहू शकता, लगेचच पाण्याचं टेम्परेचर पुन्हा खाली आलं, त्यामुळे गॅस फास्टच असला पाहिजे. लगेच पाण्याला आपल्या उकळी यायला सुरुवात होते. असं केल्याने पाहू शकता उकळी आली आहे छान. आता तो 7 मिनटं आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि गाळून घ्यायचा आहे. इकडे एका बाजूला आपण चिकन मॅरिनेट करून घेतो आहे. त्यासाठी मीठ आपण ॲड केलं आहे, त्यामध्ये काळं मीठ ॲड करते आहे मी. त्यानंतर दही, जवळजवळ मी अर्धी वाटी दही वापरलं. लिंबू, ठेचलेली मिरची 1-2 चमचे आहे, ही पोह्यांचे चमचे. छान तिखट करायचं, कारण यामध्ये दुसरं असं आपण काही फारसं तिखट टाकणार नाही आहोत. आलं लसूणची पेस्ट, काळी मिरी नुसती ठेचून टाकली आपण, ती देखील एक अर्धा चमचाच आहे. आणि आता क्रीम ॲड केले अर्धी वाटी.
चीज ॲड केलं आहे. चीज 2 चमचे मोठे भरून छान मिक्स करून घ्यायचं. सगळं चिकनला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि एका बाजूला आपण सेट करायला कोथिंबीर टाकली त्यात आणि छान सेट करून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. तेल घेतलं आहे मी. पॅनमध्ये आपण आता हे सर्व पीसेस छान असे अरेंज करून घेणार आहोत. तेल गरम करून घेतलं आहे. एक एक चमच्याने हळूहळू पीस अरेंज करून घ्यायचं आहे पॅनवर. यामध्ये चीज आहे त्यामुळे ते थोडं मेल्ट होऊन खाली येतंच. तरी ते तसंच ठेवायचं, कारण आता आपल्याला पीसेस एकदा इथे अरेंज केले की ते हलवायचे नाही आहेत, एक बाजू व्यवस्थित होईपर्यंत. पाहू शकता सर्व पीस आपले अरेंज केलेले आहेत. छान मंद गॅसवर ही प्रोसेस करायची, कारण चिकन फक्त आणि फक्त या इथे शिजतं पॅनवर. त्यानंतर आपल्याला पुन्हा वेगळं शिजवून घ्यायचं नाही आहे. नंतर डायरेक्ट आपल्याला लेयर्सच करायचे आहेत बिर्याणीचे. त्यामुळे इथे चिकन आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे. त्यामुळे मध्यम आकाराचेच पीस घ्यायचे किंवा मग फ्लॅट पीस घेतले छान असे चौकोनी तुकडे करून तरी चालू शकतं. बोनलेस घेतलं आहे मी चिकन. त्यामुळे आपल्याला हव्या त्या आकारात आपण चिकनचे जे दुकानदार असतात त्यांच्याकडून कट करून घेऊ शकतो. ब्रेस्ट पीस वापरायचे शक्यतो याला. बोन्स अजिबातच नसले पाहिजेत. पाहू शकता एक बाजू आता आपण छान अशी तयार करून घेतली आहे. आता दुसरी बाजू देखील सेम याच कलरवर करून घ्यायची आणि आपण हे आता काढून घेतलेले आहेत. आपलं चिकन व्यवस्थित तयार आहे. आता याला अजिबात कुकिंगची गरज नाही आहे. व्यवस्थित चेक करून पाहायचं. छोटे पीसेस ठेवले की ते खरंच छान आणि पटकन शिजतात. आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची. ग्रेव्हीसाठी आपण कांदा, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिना घेतला तरी चालेल. पुदिन्याची 2 पानं घेतलेली आहेत मी. आता हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आता हा संपूर्ण या सगळ्या गोष्टी आपण छान भाजून घ्यायच्यात. तेल तापल्यावरच आपल्याला या सर्व गोष्टी ॲड करायच्या. स्पेशली कांदा, आलं, लसूण इतकं जरी भाजून घेतलं तरी चालेल किंवा जे काही आपण मिरची, कोथिंबीरसह सगळं घेतलेलं आहे, पुदिना वगैरे, ते सगळं जरी भाजलं तरी चालू शकतं. आलं, लसूण ॲड केलं आहे आपण. लसणीच्या जवळजवळ 10 ते 12 पाकळ्या आहेत. लसणीचा फ्लेवर जास्त वापरायचा. आलं लसूण ते मी व्यवस्थित घेतलेलं आहे. मिरच्या, सात ते 8 मिरच्या घेतल्या. छान आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा फार गुलाबी रंगावर करायचा नाही, जास्त डार्क नाही करायचा.
तयार आहे आपला कांदा. आता आपण एवढाच भाजून घ्यायचा. मिक्सरमध्ये ॲड केला तो थंड करून घ्यायचा पहिल्यांदा. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे सगळं वाटून घेणार आहोत. कोथिंबीर आणि पुदिना पण ॲड केला आहे मी. छान वाटून घ्यायचं हे सगळं. आता इकडे आपण मसाले घेतलेत. तमालपत्री, वेलची, मिरी, बडीशेप, दालचिनी, स्टारफूल, नंतर जावित्री, लवंगा, जिरे, बडी वेलची हे सगळं आपण आता ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. ग्रेव्हीची आता आपण फोडणी पहिल्यांदा म्हणजे आपण हे मसाले गरम तेलात टाकून लगेचच त्यावर आपल्याला हा आपण जो वाटून घेतला होता मसाला तो ॲड करायचा आहे. छान परतून घ्यायचा व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा छान मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. मीठ ॲड केलं आहे आपण. आता यात आपण दही जवळजवळ मी 4 चमचे घेतलेला आहे. क्रीम देखील अर्धी वाटी क्रीम घेतलं आहे मी जवळजवळ. मेयोनीज देखील एक मी 3 ते 4 चमचे घेतलेला आहे. मेयोनीजचा फ्लेवर खूप छान येतो या बिर्याणीसाठी. आणि 2 चमचे काजू बदामची पूड टाकलेली आहे मी. भाजून घेतले होते आणि त्याची पूड करून आता आपण यात ॲड केलेली आहे. त्यामुळे फ्लेवर छान येतो. आणि थोडं चीज 1 चमचा चीज ॲड केलेलं आहे. त्यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आपली ग्रेव्ही तयार आहे आता जवळजवळ. आता यात फक्त गरम मसाले ॲड करायचे आहेत. गरम मसाल्यांमध्ये आपण फक्त बाकीचे गरम मसाले आपण अख्खे टाकलेले आहेत. त्यामुळे आता आपण इथे फक्त धणा जिरा पावडर फ्लेवरसाठी टाकणार आहोत. आणि तूप ॲड केलं आहे मी. तूप जवळजवळ मी 2 चमचे पोह्यांचे टाकलेले आहेत. तुपामुळे फ्लेवर आपल्या ग्रेव्हीला खूप छान येतो. धणे जिरे पूड देखील मी अजून थोडी ॲड करणार आहे. अजून 1 चमचा ॲड केली मी. आणि कोथिंबीर. छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण बिर्याणी सेट करून घेणार आहोत. त्यासाठी तूप व्यवस्थित खाली पॅनला आपल्याला लावून घ्यायचं. म्हणजे आपला जो राईस आपण यावर पहिला लेअर आपण राईसचा देणार आहोत. म्हणजे राईस आपला जो आहे तो खाली चिकटत नाही. आणि
फ्लेवर देखील छान येतो. राईस केला मी ॲड. 2 लेयर देखील तुम्ही करू शकता किंवा एक सिंगल लेयर केला तरी चालू शकतो. पहिल्यांदा राईस मी पूर्ण एकसारखा सर्व बाजूनी पसरून घेतलेला आहे. एक लेयर झाला आहे माझा पूर्ण. आता त्यानंतर आपण यावर जे आपण पीसेस तयार करून घेतले होते चिकन ते ॲड करणार आहोत. त्यापूर्वी मी त्यावर कांदा अरेंज करून घेतला आहे. आता यावर आपण आपले जे पीस आहेत सगळे ते छान अरेंज करून घेणार आहोत. असं केल्याने पीसेस जे आपले असतात ते ऑलरेडी आपण रोस्ट करून घेतलेले आहेत. बटर किंवा तुम्ही साधं तेल किंवा तूप कशावरही ते भाजून घेतलेले असतील तरी आता या इथे आपण ही जी ग्रेव्ही आता थोडी एकसारखी टाकून घेतली सगळ्या बाजूला. त्यावर आता आपण पीसेस अरेंज करणार. त्यामुळे हा कांदा आणि मिरची, पुदिना, कोथिंबीर या सगळ्याचा फ्लेवर त्या पीसेसना बिर्याणी जेव्हा आपली दमवर ठेवतो आपण त्यावेळी खूप छान फ्लेवर ॲड होतो त्या पीसेसमध्ये. त्यामुळे ते पीसेस नंतर जेव्हा आपण बिर्याणीमध्ये ॲक्च्युली खातो त्यावेळी खूप छान लागतात. पाहू शकता सर्व गोष्टी कांदा, कोथिंबीर आणि पुदिना हे मी सगळं अरेंज करून घेतलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर त्यावर हे पीसेस अरेंज करते मी. त्यामुळे दमवर जेव्हा आपण ठेवू त्यावेळी छान या सगळ्याच गोष्टींचा त्याला फ्लेवर छान लागेल. एक 15 ते 20 मिनटं आपण दमवर ठेवणार आहोत. त्यामुळे छान असे सॉफ्ट असे ज्युसी पीसेस तयार होतात ते. राईस पुन्हा ॲड केला आहे मी त्या पीसेसवर. पुन्हा सेम प्रोसेस. ग्रेव्ही, कांदा, कोथिंबीर आणि पुदिना आणि उरलेले पीसेस आपण अरेंज करून घेणार आहोत. आणि पीसेस आपण जेव्हा रोस्ट केलं आहे त्यावेळी जो चुरा देखील उरलेला असतो बाजूला पॅनवर तो देखील आपण इथे ॲड करून घेऊ शकतो. थोडा चमचाभरच उरला होता माझा, तो मी इथे ॲड करून घेतला आहे. त्याची टेस्ट छान येते. कुरकुरीत कांदा म्हणजे त्यावर आपण टाकून घेणार आहोत. आता राईस अरेंज केलेला आहे. त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस कोथिंबीर, पुदिना आणि कांदा सर्वात शेवटी. उरलेला सर्व कांदा मी इथे ॲड करून घेणार आहे. यावर आपण
तूप सोडून घ्यायचं आहे एकसारखं सर्व बाजूंनी आणि त्यावर लीड लावून द्यायचं आहे एक 15 ते 20 मिनटासाठी. असं केल्यामुळे छान फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला. कांदा दमवर जेव्हा शिजतो तुपाबरोबर त्यावेळी खूप छान फ्लेवर येतो. आता आपण तवा लोखंडाचा ठेवलेला आहे खाली आणि त्यावर हे भांडं ठेवलेलं आहे. छान 20 ते 25 मिनटं त्याकडे पाहायचं देखील नाही. उरलेला आपला भात देखील शिजलेला आहे व्यवस्थित आणि त्याबरोबर पाहू शकता बिर्याणी आपली पूर्णपणे अगदी व्यवस्थित तयार आहे. छान सर्व केलं आहे मी, पाहू शकता इथे. खूप टेस्टी लागते ही बिर्याणी कारण यामध्ये सर्व असे माइल्ड फ्लेवर्स असतात. माइल्डच असते ही बिर्याणी टेस्टसाठी, पण खूप छान लागते. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो आणि मला कळवा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूप आवडीने खातात. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.